मी आज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील डिगवळे या गावामध्ये आहे आणि डिगवळे गावातील आज आपण जे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर प्रज्ञापुरी दिगवळे गावडेवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे या मंदिराच्या इथे या मठाच्या इथे मी इथे आलेलो आहे। प्रत्यक्ष स्वामींचं वचनाप्रमाणे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा पद्धतीने हे ज्यांच्या संकल्पनेतून ही जे या मठाची स्थापना झालेली आहे, या मठाची स्थापना कशी, कोणी, कधी आणि त्यांना प्रेरणा कुठून कशी मिळाली या संदर्भात सर्व मला जाणून घ्यायचं आहे। या या मठाचे मठाधिपती प्रत्यक्ष त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे। चला तर आपण मंदिरात जाऊ। नमस्कार। ही मुलाखत अनपेक्षित अशी मुलाखत आहे। ही ठरवलेली मुलाखत नाही आहे। कृपया याची नोंद प्रेक्षकांनी घ्यावी आणि अचानक ठरलेली ही मुलाखत आहे। अनपेक्षितपणे ही मुलाखत आज घेत आहे ते भगवंताच्या कृपेने आणि श्री स्वामींच्या कृपेने आज अचानक आमचं येणं झाले आहे। आमचं गाव नरडवे आणि नरडवेच्या आधी जे गाव भेटते ते आहे डिगवळे गाव आणि ज्यांच्या संकल्पनेतून जी साकार झालेली ज्या वस्तूत आपण बसलो आहोत, ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांना स्वामींनी प्रेरणा दिली असे मठाधिपती माझ्यासोबत आहेत। प्रत्यक्ष जाणून घेणार आहे। आपलं नाव सांगा, संपूर्ण नाव सांगा। नमस्कार माऊली, श्री स्वामी समर्थ। माझं नाव चारुदत्त गोविंद लुडबे। अच्छा, काय आपल्याला ही मठाची स्थापना करण्याची प्रेरणा कशी काय, थोडक्यात कशी काय मिळाली? मठाची स्थापना प्रेरणा आपल्या गावात या पंचोघरी जवळ या लोकांना मंदिर जवळचं लोक कनेडीत कुठे नाटक प्रत्येक वयस्क माणसाला जाणं शक्य नव्हतं। त्यावेळी मी जवळजवळ 2012 साली वायरिंगची कामं इथे करत होतो। त्यावेळी लोक नाही इथे पण येऊन करत होते। त्यावेळी लोक घरी चौकशी केली तर नामस्मरणाला कनेडीत गेले। असं मी बरेच दोघा तिघांकडनं ऐकलं, रांजणवाडीत वगैरे ज्यांची कामं करायला वायरमॅन असल्यामुळे त्यांची। तर मग आपल्याला आपल्या जागा वाढवण्याची जागा आहे, त्या जागेत आपण आपलं स्वामींचं मठ उभं लोकांची सेवा इथे जवळच्या जवळ होईल आणि नामस्मरण करायला त्यांना सोपं होईल, हाच उद्देश होता याच्यातनं। पर आपल्याकडे आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा तुम्हाला भगवंताच्या कृपेने हे सगळं साध्य झालं, हे यात किंचितही शंका नाही। पण यामध्ये ही मोठी एक आपल्या जीवनात ही एक परीक्षा होती किंवा भगवंताने म्हणा किंवा तुमच्या संकल्पनेतून साकार व्हावी अशी कल्पना तुम्हाला ती मिळाली आणि ही आज वास्तू उभी राहिली। त्यामागे स्टार्टिंग आपल्याला सुरुवातीला आपण किती खर्चामध्ये आणि हे कसं काय केलं? ही सुरुवातीला माझ्याकडे खर्च म्हणजे 1 रुपया नव्हता। थोडक्यात LIC विड्रॉ केली 40-42 हजार। नंतर पोस्ट विड्रॉ, पोस्टात जे काय होते व्हॅलिडिटी डेट संपायच्या अगोदर हे केले आणि 70-80 हजार आणून मी सुरुवात केली। सगळ्यांचा विरोध होता तिथे, घरातून, भावकीतून, इव्हन बायकोच आहे। पण परत म्हटलं पण छोटंसं लहान बनवूया मंदिर, त्याच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही। पण नंतर काही मित्रांनी मी स्टील देतो, कोणी काय देतं आणि दुकानवाल्यांनी जास्तीत जास्त सहकार्य केलं। सामान उधारी द्यायला तयार झाले, फक्त चिऱ्याचे तेवढे रोकडे पैसे दिले होते, ते अजून मी उधारी भागवतो त्यांची। असं आहे। हे फार मोठे जिकिरीचं काम आहे। ते भगवंताच्या कृपेने तुम्हाला ते पेलवलं गेलं, हे तुमच्यातून त्यांनी तुम्हाला स्वामींची प्रबळ केलं, त्यांनी शक्ती दिली आणि त्यांच्या इच्छेनुसार ते करता करता तोची भगवंता, आपण फक्त असतो निमित्त। त्याप्रमाणे हे तुम्ही फक्त एक नामधारी अशा पद्धतीने आज जे तुमच्या हातून जे करताय ते एक त्याला कशाची तोडच नाहीये आणि अशा पद्धतीने ह्या पंचक्रोशीत एक स्वामींचं मठ असावं अशी तुमची ती महत्वाकांक्षा होती, ती आज इथे फळास आली, परिपूर्ण झालेली आहे। आणि येथील स्वामी समर्थ महाराजांच्या जे भाविक आहेत, भक्त आहेत, त्यांच्यासाठी हे आपण सुंदर असं एक मठ तयार करून त्यांच्या कृपेने दिलेले आहे। यामागे तुम्हाला या संदर्भात काही असे काय सांगता येईल का तुम्हाला? काही प्रचिती ज्यांना आपण बोलतो कधी असे त्यामुळे आपण इथे हे सगळं घडलं गेलं आहे, असं काही एक उदाहरण आपल्याला? प्रचिती म्हणजे 1-2 वेळा कोरोनाच्या पिरियडमध्ये मला पूर्ण म्हणजे चष्मा अचानक तुटला। आताही चष्मा वापरत नाहीये मी, चष्मा फुटला। चष्म्यासाठी मी मुंबईत हॉस्पिटलमध्ये गेलो, मला करोना टेस्ट करून आणा। तर मी कोरोना टेस्ट करणार नाही,
ऑपरेशनही करणार नाही, परंतु स्वामींच्या कृपेने नामस्मरणात असल्यामुळे पूर्ण डोळे चांगल्यापैकी आता मी पूर्ण वाचू शकतोय स्वामींच्या जीवावर. दुसरा अनुभव म्हणजे राधानगरीतून येते वेळी फोंड्यामध्ये आलो, उतरताना पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरने सांगितलं पाय ऑपरेशन करायला पाहिजे. मी त्यांना सांगितलं जोपर्यंत स्वामींची मूर्ती इथे बसत नाही 5 तारीखला नंतर मी 5 पाय कापायला तयार असणार. पण तो पायाला काही नव्हता, परत रिपोर्ट केला, पाय जसा तसा पूर्ववत झालेला आहे. हीच स्वामींची लीला भरपूर आहे माझ्यासाठी. तर हे सर्व चांगली चांगली उदाहरणं आहेत जी आपल्याला हीच खरी प्रचिती आपल्याला मिळालेली आहे. स्वामी समर्थांच्या या कृपेमुळेच आज आपणास ही एवढी वास्तू उभी राहिली आहे. ती त्यांची प्रेरणा आणि त्यांच्या शक्ती तुमच्या पाठीशी असल्यामुळेच हे सर्व साध्य झालेलं आहे. अजून तुमच्या बाबतीत तुम्ही व्यवसायाने काय करायचे? व्यवसाय मी एक शिवलेला हातावर पोट म्हणजे वायरमॅनचं काम करायचं. एक छोटंसं ऑफिसमध्ये 10 ते 12,000च कमवत होतो. परंतु मित्र सोबती चांगले असल्यामुळे ज्यांचं काम करायचं नाही, कमी पैशात काम केल्यामुळे ह्या टायमाला ते प्रत्येकजण उभा राहिला. मी 5,000 देतो, 2,000 देतो, असे करून मी सुरुवात केली. 2-3 लाखाची उलाढाल केली. ते अजून मी थोडे थोडे ज्यांचे कर्ज घेतले ते पैसे देतो. दुकानवाल्यांची साथ आहे, म्हणजे आर्थिक हे नव्हते. आता लोकांचे आता काही करायला लागत नाही. काय करायचं म्हटलं तर लोक क्वेश्चन सर्व सामान आणायला तयार आहेत. पण सुरुवातीला 2 वर्ष म्हणजे एकदम जिकरीची गेली. दुकानवाल्यांचे फोन ही फक्त जागा तुमची असेल. या मठाच्या मंदिराच्या मागे आपण राहता का? होय, त्या मठाच्या मागे आमची आहे ती स्वतंत्र जागा आहे. आणि मठ जो आहे तो सार्वजनिक जागेमध्ये आहे. अच्छा. लुडबे परिवारांचा सर्व जागा त्यांची आहे पूर्ण. जी भावकीची आहे. हा, बसला ती भावकीची जागा टोटल. भावकीने आपल्याला सपोर्ट केलेला आहे, सपोर्ट केलेला आहे. भावकीचा सपोर्ट आहे. झालेला आहे. तर अशा पद्धतीने माझ्यासोबत गावकर आहेत. ऍक्च्युली गावकर, मला वाटतं गावकर तुम्ही नरडेव्याचे. हे गावकर आहेत, आमच्या नरडेव्याचेच आहेत. आणि नरडेव्यातून इथे तेही स्थायिक झालेले आहेत. कारण नरडेवे गावामध्ये नरडेवे मोहम्मदवाडी प्रकल्प जो आहे तो गेली 25 वर्षापासून तो चालू आहे. आणि तेथील जे पहिले बंधाराच्या ठिकाणी जे त्यांची घरं होती त्या ठिकाणचे हे गावकर आहेत. ते मला वाटतं 23-24 वर्ष झाली असतील या डिगवळ्यात स्थायिक झालेले आहेत. काय सांगाल इथे आता आपल्या इथे मठ झाल्यापासून किती वर्ष झाली मठाला? आता मठाला 3 वर्ष 3 होणार. वर्ष झाली. त्या 3 वर्षात आमचं इकडे येणं जाणंच होतं. आणि आता मठ झाला, स्वामींची मूर्ती बसल्यानंतर एक आपल्या मनाला वाटलं की स्वामींची जाऊन सेवा करावी. म्हणून आम्ही सकाळी संध्याकाळी इथे येऊन मठात बसतो. तर बरं झालं. आणि त्यामुळे तुम्हाला एक समाधान, आत्मिक समाधान, की स्वामींची मूर्ती बघितल्यानंतर आत्मिक समाधान वाटतं. आणि इथे येऊन आपली कुठे झाडू मारा, कुठे प्रसाद वाटा, अशी स्वामींची सेवा करतो. माझ्यासोबत अजून एक भाविक भक्त आहेत. ते इथेच या मठामध्ये त्यांची काही सेवा असते. कोणत्या प्रकारची सेवा करता? आपलं नाव सांगा. माझं नाव सुधाकर धोंडू तेली. अच्छा. मी आता इथे 2.5 वर्षापासून मी इथे काम करतोय. तुम्ही राहणारे कुठचे? मी राहणार बामंदेवाडी, दिगवळे गाव, बामंदेवाडी. सेवा म्हणजे कोणती करता आपण इथे? सेवा म्हणजे इथे मी झाडू मारल्यापासून आता हे मंदिर बनायच्या अगोदरपासून मी इथे काम चालू केलेलं आहे. आणि तेव्हापासून मी इथे सेवा करतच आहे अजूनपर्यंत. कधी रंग मारायचं काम करतो, कधी झाडू मारायचं काम करतो, कधी हे मालक नसल्या हे जे ट्रस्टीचे मालक आहेत हे मालक नसतात त्यावेळी पण मी इथे असतो आणि सेवा करतो. मी पूजा वगैरे, आरती हे सर्व करत असतो. त्यामुळे मी इथेच 3 वर्ष आता होत आली पूर्ण ही सेवा मी करतो. आपलं नाव सांगा. प्रभू आहे. माझं नाव उत्तम नाना निवळकर. तुम्ही काय इथे तुमची सेवा काय? मी जास्त इथे येऊन बसतो. फारसं काही काम वगैरे नाही करत. भजन वगैरे भजनच करतो. अच्छा. भजन म्हणजे भजनी बुवा. भजनी बुवा आहेत. उत्तम. नाव कसं संपूर्ण? उत्तम नाना निवळकर. नाना निवाळकर यांचं हे बाजूलाच हे घर आहे. आणि हे भजनी बुवा पण आहेत. आणि ह्या मठामध्ये ते स्वामींची जी स्वामी भजन म्हणा किंवा स्वामींची सेवा जी असते ती ते आपल्या मनोरंजनातून एक भक्तिमय अशी भक्तीची बाग म्हणू आपण, ती फुलवत असतात. अशा पद्धतीने हे सर्व इथे जे स्वामी भक्त आहेत ते इथे आपापल्या परीने छोटी मोठी सेवा करत असतात.
माझ्यासोबत अजून एक मिस्त्री काका आहेत. हे इथे बरंच छोटं मोठं काय काय काम करत असतात या मठामध्ये. आपलं संपूर्ण नाव सांगा काका. सत्यवान भास्कर सावंत. सत्यवान भास्कर सावंत. सावंत, गाव कुपवडे. गाव कुपवडे. हं. अच्छा, या आपल्या लुडबे साहेब महाराजांच्या या सहवासात तुम्ही कसे काय आलात? म्हणजे या मठामध्ये समजा त्या स्वामींची हा. माझं काही नाही. हा. निमित्त काय आहे, हा, मी निमित्ताचा, पण देवाचे 7 वर्षाचं कुठेतरी काहीतरी होतं. बरोबर. तुम्ही पेशाने सावंत, आडनाव सावंत आहे. पेशा तुमचा मिस्त्री असं नाही आहे, पण तुम्ही मिस्त्री काम करताय. हा, होय, म्हणजे आयुष्य म्हणजे वेल्डिंग काम समाजसेवा समाजसेवा करतो. समाजसेवा करताय. म्हणजे हेच नाही, दुसरं काही काम करतो. अच्छा, वेल्डिंगचंच नाही, गवंडी काम वगैरे सगळं पूर्ण करतो. गवंडी काम वगैरे करता. आणि बरं, हे यांच्याशी ओळख कधीपासून झाली? ओळख म्हणजे गेल्या वर्षी फणके ड्रायव्हर ना, हा, त्या दिवशी मला काय माहित नव्हतं, हा. आणि प्रकट दिना दिवशी ह्याने मला फोन केला. हम्म, तर अमुक ठिकाणी कार्यक्रम, मी येते गाडी घेऊन, हम्म. तू ये हम्म. तयारी करून. हम्म. आणि तो येईपर्यंत पुढे आंघोळ वगैरे करून झाले, हम्म. कपडे वगैरे केले, आला आणि इथपर्यंत मला आणून सोडला. आणि तिथपासून मला या देवाची थोडी मला आवड होती, पण पण कुठेतरी एक स्थिर होण्यासाठी काहीतरी हे हा, लागतं ना, हा, जागा हो. लागते ना, कुठेतरी मूर्ती लागते स्थिर होण्यासाठी, कोणतरी म्हणजे- मन समाधान होण्यासाठी, कुठेतरी होय. एकाग्र होण्यासाठी कुठेतरी. हो, हो. बरोबर ना. लुडबे साहेब, लुडबे महाराज, मला सांगा, या मठामध्ये आपण कोणती वर्षभरात किती कार्यक्रम घेता? या मठामध्ये कमीत कमी वर्षाला 16 कार्यक्रम केले जातात. प्रत्येक पौर्णिमा प्लस गणेश जयंती, हे महाशिवरात्र, प्रत्येक सोमवारी तीर्थप्रसाद, गुरुवारी पंचामृत तीर्थप्रसाद अभिषेक असतो. प्रत्येक पौर्णिमेला असतो महाप्रसाद असतो. प्रत्येक गुरुवारी 15 ते 20 माणसं महाप्रसाद होतोच आहे प्रत्येक पौर्णिमेला. यांना प्रत्येक गुरुवार आणि प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसाद होतो. 400-500 माणसं जेवतात. प्रत्येक संध्याकाळी दिंडी भजन वगैरे, आणि हे हरिपाठ, कीर्तन, असं काय नाही काय, जसं सेवा शक्य होईल सर्व सेवा करणारे विनामूल्य सेवा करतात. कोणालाही पैसे दिले जात नाही. ते भजन करणाऱ्यांना पण सुपारी अशी दिली जाते. फक्त त्यांना शाल, श्रीफळ, नारळ घालून त्यांचा सत्कार केला जातो. हीच त्यांची सेवा आहे. मी येणाऱ्याला पहिलेच सांगतो, इथे तुम्हाला वस्तू पण सेवा म्हणून हे काय मानधन मिळणार नाही. फक्त तुम्हाला त्याचे तुमचा सत्कार वगैरे केला जाईल एवढा. आणि प्रत्येकाने दुसरी गोष्ट म्हणजे हे जे मंदिर होतं एवढं नुकसान झालं होतं. 13 एप्रिल 2023ला माझ्या राहत्या घरी मुंबईत आग लागली, आणि मी त्यावेळी नाटळला आपल्या ह्याच्यात काम करत होतो. वायरिंगचं काम, वायरमॅन आहे मी. त्याच्यामुळे नाटळ विभागात एक मंदिरामध्ये काम करत होतो, वशिक मंदिरात, नाटळ विभागाचे. त्या वशिकमध्ये ते मला फोन आला, असं असं राहत्या घरात. त्यावेळी अक्षरशः माझ्याकडे म्हणजे आपण मुंबईत कुठे राहायचे? malaडमध्ये, malaड पूर्व आप्पापाडा, तिथे त्या घराला आग लागली होती. त्या घराला म्हणजे त्या घराला आग लागल्यानंतर जे सामान मठाचं होतं, टोप बीप, ते पूर्ण जळून संपलेलंच होतं. त्यानंतर मला लोकांनी, हे तू करू नको, तुला पेलणार नाही. तर म्हटलं मी आता राहतो त्या झोपडपट्टी, तर पेटला तर पेटणार म्हटलं, त्याला माझा एक आहे नाही. पण मी ते सोडलं नाही. 13 एप्रिलला नंतर मग शेवटी माझ्याकडे जे काय तुटपुंजे जे पैसे होते मूर्ती आणत, ते मूर्तीसाठी संपले पैसे. आणि मुलीचं लग्न 9 मेला होतं 23मध्ये, आणि स्वामींची मूर्ती प्रतिष्ठापना करायची होती आपल्याला 4 मे. तर आमचे गुरुवर्य महाराज आहेत सदानंदगिरी महाराज, ते गगनगिरी महाराजांचे शिष्य. त्यांना मी हे केलं, असं आपलं काय करूया महाराज. तर महाराज ते बोलले आपण पुढे ढकलूया. मी त्यांना बोललो काही केलं तरी 4 मेला मूर्ती प्रतिष्ठापना होणारच, श्रीफळ ठेवून मूर्ती प्रतिष्ठापना तुम्हाला यायचं आहे. मग त्यांनी त्याप्रमाणे, याचं कसं शक्य, लोक आपल्याला काय म्हणतील. म्हटलं लोक काय म्हणणार, फक्त मला करायचं एवढं मला माहिती आहे स्वामींवर. मग त्या लोकांनी आपसमध्ये चर्चा करून मला न सांगता त्यांनी स्वामींची मूर्ती कोल्हापूरमध्ये, चंदीगडमधून ते घेऊन स्वतः आले. श्रीमती शेवंता पुंडलिक जाधव यांनी मूर्ती दिली. नंतरची दुसरी मूर्ती आपले राजेंद्र पवार करमळी, आणि तिसरी मूर्ती गणेश मूर्ती जी आहे ती अमित पवार यांनी दिली. म्हणजे मूर्तीचं काम आपलं त्यावेळी माझ्याकडे काही नव्हतं, नाही तर नारळावर आपलं मूर्ती प्रतिष्ठापना करायची होती आणि पुढच्या कामाला सुरुवात करायची होती. योगाने प्रत्येक स्वामी भक्तांना वाटलं इथलं काहीतरी आपण करू, आणि ते केलं तिथून सर्वांनी. असं म्हणावं की कदाचित स्वामींनी तुमची ती एक कसोटी पाहिली, आणि खरं म्हणायचं झालं तर प्रत्येक भक्ताला कोणा चुकलं नाहीये, सत्व परीक्षा घेतो असतो देव. कधीही ना अशी मोठी संकटात आपल्याला टाकतोय, आणि खरोखरच तो संकटातून तो सावरतो की नाहीये भक्त, आपली त्याची एक सत्व परीक्षा घेत असतो. त्या बाबतीत कदाचित तुमची ही
पहिली तत्व परीक्षाच होती ते पूर्व. पहिली जी घराला आग लागली ती तुमची किती कठोर विश्वास आहे हे मला ते वाटतं स्वामीने कदाचित तेच पाहिलेलं आहे. स्वामींनी स्वामीने ते पाहिलं होतं. स्वामींना पाहायचं होतं मी करतोय की नाही करतो, पण माझा हा, विश्वास मग ते पूर्ण होता. सोडतो की प्राण नाही गेला सोडतो. तरी मी हा. मूर्ती स्थापना करणार, हात पाय मोडला तरी पण मी माझं काम सेवेत कधी खंड नाही पडला. भले मला बसायला जागा नव्हती, झोपते वेळी नामस्मरण करायचं. मी कुठे जपमाळ घेऊन कधीच केलेलं नाही आता पण माझ्या आयुष्यात. स्वामींसमोर जे असेल ते वेडी वाकडी पूजा करणे, झोपते वेळी नित्य नियम नामस्मरण मोबाईलमध्ये करणे, 1000-2000 जे काय झोप येईपर्यंत तेच करणे, 12-1-2 वाजेपर्यंत मोबाईलमध्ये ते चालू असणे. या प्रकारे माझी सेवा असते. किंवा चालताना निवांत चालले तर मनात श्री स्वामी समर्थ जपमाळ करत चालणे, दुसरा विचार आपल्याकडे काय नसतो घरी पोहोचेपर्यंत. दुसऱ्या जास्तीत जास्त वॉकिंग करणे, चालत राहणे, गाडीचं वगैरे काही नसतं. तर हे होते लुडवे महाराज होते, ज्यांच्या संकल्पनेतून हे ज्या वास्तूत आपण बसलो आहोत, या मठामध्ये बसलो आहोत, स्वामींच्या मठामध्ये, त्यांनी त्यांच्या स्वामींच्या कृपेने त्यांच्या हातून ही ते मठाची स्थापना झालेली आहे. आणि ज्यांना सहकार्य त्यांना केलंय त्यांचंही त्यांना मोठं योगदान लागलेलं आहे असं त्याने आताच सांगितलं आहे. अशा पद्धतीने हे आजची ही ह्या मठामध्ये अनेक लोक येत असतात, भाविक येत असतात. अगदी जवळच रोड असल्यामुळे कॅमेरामन जरा अगदी जवळच नरडवे गावी जाणारा हा एक बाजूलाच रोड आहे. अशा ये जा करण्यासाठी जो मोठा एक रोड आहे तिथे मला वाटतं कुपवडे गाव आहे, घोडगे आहे, जांभवडे आहे, सोनवडे आहे, अशा भागातील लोक सुद्धा या मार्गे जात असतात. आणि अशा पद्धतीने हा पंचक्रोशी भाग आहे, पंचक्रोशी एरिया आहे. आणि या एरियामध्ये त्यांना एक सुचलं की आपला एक भक्तांसाठी, स्वामींच्या भक्तांसाठी एखादा आपला एक मठ असावा. आणि त्या मठाद्वारे तिथे त्यांनी म्हणून तर मठाची स्थापना केली. आणि आजपर्यंत त्यांची ही अविरतपणे सेवा चालू आहे. एकूण 3 वर्ष झाली म्हणताय ना? 3 वर्ष पूर्ण होते पूर्ण 4 होते. मेला. सुरुवात त्या कधी केली होती ती? मरते 2022. कोणता दिवस होता? तो दिवस होता बुधवार होता, हे होते पौर्णिमाच होते. पौर्णिमेला कोणत्या महिन्यात? ते एप्रिल एप्रिल. एप्रिलची 7 तारीख होती. त्यावेळी मूर्तीची खुटी मारणे महाराज स्वतः होते, गगनगिरी महाराज स्वतः आले ते जागा दाखवायला. त्यांच्या हस्ते ब्राह्मण पुरोहित अनंत काका होते. त्यांनी त्यावेळी या सेवेचा मोबदला नाही घेतला. कोणते महाराज आले होते? एक सदानंदगिरी महाराज. ते सुरुवातीपासून माझ्यावर जे करेल त्या स्वतः सो खर्चाने येणार, 1 रुपया मानधन नाही. गगनगिरी महाराजांचे शिष्य होते. शिष्य सदानंदगिरी महाराज. सदानंदगिरी महाराज स्वतः बोलवलं काय स्वतःहून यायचे, जे करायचं ते करू, आम्हाला काही नको. स्वतःची 4 व्हीलर गाडी घेऊन अधिक 10-12 सेवक त्यांच्याबरोबर असायचे. फक्त त्यांना चहा नाश्ता एवढं हेच त्यांचं माझं काम फक्त. बाकी त्यांनी मूर्ती आणण्यापासून सर्व. आणि आताही प्रगट दिना दिवशी तर नाही 4 मेला ते असणार, वर्धापन दिनाला. वर्धा प्रत्येक वर्ष 4 मे ठेवला आहे का? 4 मे. 4 मेलाच आम्ही मूर्ती प्रतिष्ठापना केली. बरं. एप्रिल मध्ये काय? नाही, मे. हा. 4 मे ला हा प्रतिष्ठापना दिन म्हणून प्रतिष्ठापना दिन म्हणून एक साजरा होत राहणार आता दरवर्षी. आणि त्या निमित्ताने तुम्ही आपल्या पंचक्रोशीतील आणि इतर महाराष्ट्रातील भाविकांना काय सांगाल? त्या प्रत्येक भाविकाला ज्यांनी मला सुरुवातीला मदत केली, म्हणजे प्रत्येकाचा वाटा खारीपेक्षा जास्तच आहे. तिथून प्रत्येकाने, माझ्याकडे काही नव्हतं. कोणी आता रस्ता दिसतोय, रस्त्यावर नरड्याचे झळे टाकले. परत निलेश पवार आहे, गावकर आहे, प्रत्येकजण सेवेसाठी ते स्वतःहून आम्ही काय करतो. आता जिथे आपण बसलो ती लादी तावडे सर आहेत हळवलचे, त्यांनी लावले. बाहेरचं तावडे सर आहे. मंडप वरती दिसतोय चप्पर आहे ते गुरु पवार करमळी यांनी, म्हणजे 1 रुपया न घेता केलेलं आहे. परत जे पंखे दिसतात वसंत बोगटे मामंदेवडे त्यांनी दिलेले आहेत. हे हॅलोजन लाईट आहेत 4 आहेत. त्या लाईट आपले शोभा कुंभवडे. आणि लाऊडस्पीकरचा पूर्ण सेट त्यांचीच मुलगी कुंभवड्यातली राणी म्हणून आहे, स्वरा राणी. तिने सर्व 50,000 जवळचं सामान माईक सेट दिलंय. अनेक स्तरातून भाविक भक्तांनी या मठासाठी आणि लुडवे महाराजांच्या या तळमळीसाठी आणि श्री स्वामी समर्थांच्या या भक्तीत रममान असणारे भाविक भक्त यांनी अनेक विविध प्रकारे आपापल्या परीने छोटी मोठी असं त्यांनी योगदान दिलेलं आहे, सेवा केलेली आहे. आणि अशा पद्धतीने इथे ह्या मठाची स्थापना इथे झालेली आहे. तर हे होते माझ्यासोबत चारुदत्त लुडवे महाराज. तर यांच्या या संकल्पनेतून ही साकार झालेली ही वास्तू आणि ही श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. धन्यवाद. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज
परब्रह्म सद्गुरु सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।